पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी सरकारच्या माध्यमातून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी सांगण्यात आली आहे। तुम्हाला चांगलंच माहिती आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची अधिकृत तारीख आता जाहीर करण्यात आल्या, परंतु या कर्जमाफीचा लाभ घेताना अनेक शेतकरी बांधव आता रडणार आहेत। त्याचं कारण म्हणजे आता राज्य सरकारच्या माध्यमातून अशा नवीन अटी व नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत जे शेतकऱ्यांना अजिबात आता झेपणार नाहीत। नवीन वर्षाची सुरुवात होऊन जवळपास 1 महिना आता पूर्ण झालाय आणि सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यासाठी वेगवान हालचाली या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी समिती सुद्धा या ठिकाणी स्थापन केल्या। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक परिपत्रक आता कर्जमाफीबद्दलचं जाहीर केलंय। त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की आता लाखो शेतकरी बांधव यामधून आता अपात्र होणार आहेत। त्यातच आज एक नवीन अपडेट बँकांबद्दल सुद्धा आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। सर्व आता बँकेच्या अधिकाऱ्यांना ही आता परिपत्रक सुद्धा देण्यात आलंय। ते म्हणजे राज्यातील काही ठराविकच बँकांचं आता सरकारच्या माध्यमातून आता कर्ज माफ करण्यात येणार आहे, बाकीच्या बँका या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहेत। तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची पूर्णपणे समितीची स्थापन करून तयारी आता नवीन वर्षानिमित्त आता जोरदार सुरू झाल्या आणि समिती सुद्धा सरकारने जी काय नेमल्या तर ते सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पडताळणी आता करण्यासाठी सुरुवात झाल्या। आता पडताळणी करण्याची अधिकृत तारीख सुद्धा जाहीर करण्यात आल्या। लक्षात ठेवा, येणाऱ्या तुम्हाला 25 फेब्रुवारीला शेतकऱ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे आणि बरोबर 30 जून 2026च्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवांची कर्ज या ठिकाणी माफ झालेलं पाहायला मिळणार आहे। परंतु सरकारने आता या ठिकाणी नवीन वर्षामध्ये लावलेल्या अटी व नियमानुसार या ठिकाणी कर्जमाफी तुमची होणार आहे, परंतु काही अटी व नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून इतके कडक लावले गेलेत की या ठिकाणी शेतकरी बांधव आता अनेक रडणार आहेत। काल झालेल्या एक नवीन परिपत्रक या ठिकाणी GR सुद्धा काढण्यात आले। बघा, काल एक नवीन परिपत्रक सुद्धा सरकारच्या माध्यमातून आले। त्यानुसार तुम्हाला सांगण्यात आले, राज्यातील फक्त 8 बँकांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे, बाकीच्या बँकांची कर्जमाफी अजिबात होणार नाही। बघा, 2026 हे नवीन वर्ष सुरू होऊन 1 महिना पार पडल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याच सरकारच्या माध्यमातून नवनवीन बदल आता या ठिकाणी होऊ लागलेत। तुम्हाला स्वतःच या ठिकाणी आता इतर बँकांमध्ये कर्ज तुम्ही काढला असेल तर ते स्वतःच तुम्हाला कर्ज बाकीच्या बँकांचं भरावं लागणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून आता धक्कादायक अपडेट या ठिकाणी समोर आले। अनेक बँकांचा स्वतःचा IFSC कोड नाही आहे आणि अनेक बँकांचं या ठिकाणी विलीनीकरण झालंय। त्यामुळे राज्यातील 14 बँका या ठिकाणी रद्द करण्यात आलेत। या 14 बँकांमध्ये जर चुकून तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवला असेल तर ते तुम्हाला इथून पुढे स्वतःलाच भरावं लागणार आहे। तुम्ही कर्जमाफी या बँकामध्ये काढला असेल तर वाट बघू नये। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आलंय, राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची अधिकृत तारीख आता जाहीर केल्या, म्हणून शेतकरी बांधव आनंदित होऊन या ठिकाणी आता वाट बघू लागले होते। परंतु आज आलेलं एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एक धक्का देणारा आता परिपत्रक या ठिकाणी समोर आलंय। राज्यातील महत्त्वाच्या 8च बँकेतील शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी आता केली जाणार आहे, बाकीच्या बँका रद्द करण्यात येणार आहे। त्यामुळे 8 बँकेमध्ये तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर या ठिकाणी मगच तुमचं कर्ज माफ होणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्याचं आता पूर्णपणे 100% ठरवलंय, परंतु सर्वांचीच कर्जमाफी होणार नाही आहे असं परिपत्रक अधिकृत माहिती या ठिकाणी समोर आल्या। ही काळजीपूर्वक बातमी तुम्ही आता समजून घ्यायचं आहे। राज्यातील महत्त्वाच्या ज्या 8 बँका सरकारच्या माध्यमातून निवडलेत त्या बँकेतीलच कर्ज आता सरकारच्या माध्यमातून माफ करण्याचं सरकारने ठरवलंय। काल एक मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये येणाऱ्या, लक्षात ठेवा, मार्च महिन्याच्या 2026च्या बजेटमध्ये आता ही तरतूद होणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। बरोबर 30 जून 2026च्या आतमध्ये सर्वांचे कर्ज माफ त्या ठिकाणी केले जाणार आहे, परंतु सर्वांचीच ही कर्जमाफी होणार नाही। यासाठी काही कडक व अटी पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत आणि यामुळे शेतकरी बांधव आता रडणार आहेत। काल झालेल्या एका नवीन आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बँकांसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकारच्या माध्यमातून समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून ज्या 8 बँकांच्या लिस्टमध्ये तुमची जर बँक यामध्ये नसेल तर तुम्हाला स्वतःलाच ते कर्ज आता भरावं लागणार आहे। त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ काढून सर्वांनी आता सर्व बँकांची लिस्ट या ठिकाणी जी नवीन आल्या
ती सरकारच्या माध्यमातून जाहीर सुद्धा करण्यात आल्या. तुम्ही जर या सरकारने लावलेल्या 8 बँकेतील कोणत्याही एका बँकेत जर कर्ज काढून ठेवलं असेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे. कारण राज्यातील 14 बँका या ठिकाणी वगळण्यात आल्याची माहिती कालच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. लक्षात ठेवा, काल मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं उत्तर दिलंय. अनेक पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की सोशल मीडियावर ज्या काय बातम्या या ठिकाणी पसरू लागलेत की कर्जमाफी करण्यासाठी अटी व नियम कडक लावलेत का, तर याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले, आम्ही धनदांडग्या शेतकऱ्यांना या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी, म्हणजे श्रीमंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊ नये म्हणून त्यांना बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी करण्यासाठी 2026 हे नवीन वर्ष सुरू होताच अटी पात्रता या ठिकाणी कडक लावलेत आणि या नियमानुसारच कर्जमाफी करणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टपणे या ठिकाणी शेतकरी बांधवांना सांगितलंय. नवीन अपडेट आल्यानुसार आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, राज्यातील सर्वच बँकांची कर्जमाफी या ठिकाणी अजिबात आम्ही करणार नाही आहे. कारण अशा पण बँका या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत. अनेक शेतकऱ्यांनी त्यामध्ये चुकीच्या मार्गाने बँकेतील कर्ज काढून ठेवलेलं आहे. मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोणत्या बँकेमध्ये कर्ज काढले हे सुद्धा बघणं आता या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ही जी बातमी आल्या तर ती अधिकृत बातमी समोर आल्या. जर करता आता राज्यातील या 8 पैकी कोणत्याही एका इतर बँकेमध्ये कर्ज तुम्ही काढला असेल तर ते तुम्हाला स्वतःलाच कर्ज भरावं लागणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी कालच पत्रकारांना बोलून आता बँकांची यादी देखील लिस्ट वाचून दाखवल्या. या 8 बँकांच्या यादीमध्ये तुमची बँक आहे का हे सुद्धा आता बघणं लक्षपूर्वक महत्त्वाचं आहे. शेतकरी बांधवांना महत्त्वाचा प्रश्न पडला आहे की आमच्या बँकेतील आता जे कर्ज आहे जे आम्ही काढले तर त्या बँकेतील कर्ज आता सरकार सर्वच माफ करणार आहे का. बघा शेतकरी बांधवांनो, अशा पण काय बँका निवडलेत ज्यामध्ये आता त्यांनी ओळख करून घेतल्या शेतकऱ्यांनी. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेतल्या अनेक मॅनेजरांशी आता ओळख करून घेतल्या आणि इकडे तिकडे ओळख करून चुकीच्या मार्गाने अनेक शेतकऱ्यांनी बँकेतील कर्ज या ठिकाणी काढलंय आणि काहींनी शेती पिकासाठी कर्ज काढले या नावाखाली. आता काहींनी काय काय केले बघा, शेती पिकासाठीच कर्ज काढले असं दाखवून काहींनी JCB घेतल्याचं सरकारच्या उघडकीस आलं, काहींनी स्वतःचं घर बांधल्याचं लक्षात आलं, काहींनी आता बंगले बांधल्याचं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलंय. म्हणून राज्यातील 8 बँकेतीलच कर्ज आता सरकारच्या माध्यमातून माफ त्या ठिकाणी आता करण्याचं सरकारनं ठरवलंय. मग जर सरकारने आता ठरवल्या या 8 बँकेत तुम्ही जर कर्ज काढलं नसेल, इतर बँकेमध्ये कर्ज काढला असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा 0 रुपये या ठिकाणी फायदा होणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घेतलेल्या बँकांचं कर्ज आता कोणत्या माफ होणार आहे हे सविस्तर या ठिकाणी जाणून घेऊया. तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, नागपूर त्या ठिकाणी बघा, नागपूरमध्ये असताना बच्चू कडू साहेब जे आंदोलन त्यांनी केलं होतं, म्हणजे नागपूर त्या ठिकाणी आंदोलन त्यावेळी केलं होतं. त्यानंतर तारीख सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा माहिती दिली होती, येणारा जो मार्च आहे तर त्या मार्चच्या बजेटमध्ये ज्या ज्या घटकांचा आता नियमामध्ये शेतकरी बांधव बसतील त्यांची कर्जमाफी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्याची तरतूद सरकारने पूर्णपणे तयारी केल्याची माहिती त्यांनी दिल्या. आता बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी जवळपास 70,000 कोटी रुपये केंद्र सरकारकडून या ठिकाणी मागवणार आहेत असं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले. त्यामुळे नागपूरच्या अधिवेशनामध्ये जे काय सरकारने आता हिवाळी अधिवेशन आत्ताच या ठिकाणी पार पडले तर त्यामध्ये कर्जमाफीची अधिकृत तारीख 30 जून 2026 सांगितल्या. यावरती पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी विचारलेत की कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे. कारण अनेक बँका या ठिकाणी रद्द करण्यात आलेत. आता मुख्य 8 बँका कोणत्या आहेत, मुख्यमंत्र्यांनी आता 8 बँकांची यादी वाचून दाखवल्या. त्या 8 बँकांच्या यादीमध्ये तुमची जर बँक असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता ते प्रॉब्लेम येणार आहे. आणि इतर बँकामध्ये 8 सोडून बँका तुमच्या असतील आणि त्यामध्ये तुम्ही कर्ज काढला असेल तर तुमचा चान्स लागणार आहे. अन्यथा तुम्हाला कर्जमाफीचा फायदा इतर बँकेतील अजिबात होणार नाही. कारण अनेक बँकामध्ये चुकीच्या मार्गाने शेती पिकाच्या नावं सांगून अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने कर्ज काढून घरं बांधलेत, गाड्या घेतलेत असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे. त्यामुळे फक्त 8च बँकेतील शेतकऱ्यांचे आता या ठिकाणी कर्जमाफ होणार आहे. इतर बँकेमध्ये काढला असेल तर तुम्हाला कर्ज अजिबात या ठिकाणी माफ करण्यात येणार नाही. कोणकोणत्या प्रकारच्या बँकामधील कर्जमाफ होणार आहे आणि तुम्हाला याचा फायदा कशा पद्धतीने जास्तीत जास्त घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी काय काय सरकारच्या माध्यमातून आता 2026 हे नवीन वर्ष सुरू झाले, कोणते नियम आलेत या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे. शेतकरी बांधवांनो, बँका किती प्रकारच्या असतात तर लक्षात ठेवा, बँका असतात 3 पद्धतीच्या असतात. तर एक राष्ट्रीयकृत बँका, दुसरी ग्रामीण बँका आणि तिसरी सहकारी बँका.
याच बँकांची प्रामुख्याने सरकारने आता कर्जमाफी करण्याचं ठरवलंय। परंतु यामधील सर्वच बँकांची कर्जमाफी सरकार करत नसतं, काही ठराविकच बँकांची कर्जमाफी सरकार करत असतं, कारण सरकारला सुद्धा या ठिकाणी ते परवडलं पाहिजे। सरसकट कर्जमाफी करायचं म्हणलं तर सरकारच्या तिजोरीमध्ये इतका पैसा पण नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। कारण लाडकी बहीण योजना नवीन काढल्या, नमो शेतकरी योजनेचे पैसे सरकारला त्या ठिकाणी द्यावे लागतात, पीक विमा या ठिकाणी द्यावा लागतो, PM किसानचे पैसे सरकारला द्यावे लागतात। त्यामुळे फक्त याच 8 बँकांची कर्जमाफी सरकारने करण्याचं मान्य केलंय। आता बघा, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले की खाजगी बँका या ठिकाणी सर्वात जास्त शेती पिकासाठी कर्ज काढून शेतकऱ्यांना ठेवले। सरकारच्या आता नियमानुसार ज्या बँका आता या नियमामध्ये बसतील त्यांचंच कर्ज आता माफ करण्यात येणार आहे, कारण राज्यातील जवळपास 14 बँका आता कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे जर शेती पिकासाठी आता शेतकरी बांधवांनो तुम्ही कोणत्याही बँकेतून कर्ज काढला असेल तर तुमची बँक यामध्ये आहे की नाही हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं आहे। कारण आता कर्जमाफी होणार आहे, नेमकं कोणाची होणार आहे, काही अटीपात्रता आणि कोणत्या नियमानुसार होणार आहे, आता फक्त 8च बँकांची कर्जमाफी होणार आहे। जर या 8 बँकेत तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवला असेल तर आणि तरच तुम्हाला आता या ठिकाणी कर्जमाफ होणार आहे, अन्यथा वेगळ्या बँका तुमच्या असतील, 8 बँका सोडून इतर बँकेमध्ये तुम्ही कर्ज काढला असेल तर ते कर्ज तुम्हाला स्वतःच भरावे लागणार आहे, अशी धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर आल्या। मग आता कोणकोणत्या बँकांची कर्जमाफ होणार आहे, तुम्ही या बँकांचे कर्ज काढले का? या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, सहकारी बँका अशा 3 प्रकारच्या बँका सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी कर्जमाफीसाठी निवडलेत। मग आता तुमची बँक कोणती आहे? पहिला जो प्रकार सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे तो म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांचा। आता बघा, या राष्ट्रीयकृत बँकामध्ये तुमची बँक आहे का आणि त्या बँकेतील कर्ज या ठिकाणी तुमचं माफ होणार आहे का, हेच आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता बघा, सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी कोणकोणत्या बँका या ठिकाणी निवडलेत, सरकार त्या बँका कर्जमाफीसाठी आता वापरणार आहे का हे सुद्धा महत्त्वाचं आहे। आता बघा, बँकांची लिस्ट सांगतो, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। यामध्ये नॅशनल बँका पहिल्यांदा सांगतो, कोणत्या बँकांची कर्जमाफ होणार आहे ते पण सांगतो। बघा, नॅशनल बँका ज्या आहेत, जर राष्ट्रीयकृत बँकांचा जर विचार केला तर स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर आता बँक ऑफ इंडिया नंतर इको बँक, पंजाब अँड सिंध बँक। तर या ज्या सरकारी बँका आहेत तर ग्राहकांना नागरी सेवा त्या ठिकाणी व्यवस्थित पुरवतात, बँकिंगच्या सेवा व्यवस्थित पुरवतात। मग या बँकांचे कर्जमाफ होणार का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता उपस्थित झाला आहे, तो ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। शेतकऱ्यांना दुसरा प्रश्न असा आहे की ज्या बँका सांगितलेत यामध्ये अनेकांनी कर्ज काढलंय, मग आता साधा प्रश्न असा आहे की या ठिकाणी बँकांचा सरकार आता या पण कर्जमाफ करणार आहे का? तर बघा, पुढे सरकारने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 8 बँका सांगितलेत, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज आता सरकारच्या माध्यमातून माफ होणार आहे, त्या बँका आपण लगेच बघणार आहोत। परंतु दुसरा बँकांचा प्रकार या ठिकाणी सांगण्यात आलाय, तो म्हणजे आता शेतकरी बांधवांना दुसरा बँकांचा प्रकार आहे ते म्हणजे सहकारी बँका। आता बघा, सरकारच्या माध्यमातून या अटी शर्तीमध्ये तुम्ही बसला तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे। सहकारी बँका शेतकरी बांधवांनो पहिल्यांदा या ठिकाणी पाहूया, लक्षात ठेवा, सहकारी बँका आता या ठिकाणी आणि सरकारी बँका यामध्ये आता खूप मोठा फरक असतो, त्यामुळे सहकारी बँका आणि सरकारी बँका यामध्ये कन्फ्यूज तुम्ही अजिबात होऊ नका। तुम्हाला आधी सांगितल्या त्या सरकारी बँका आता सांगितल्या आणि आता सांगते त्या सहकारी बँका कोणत्या आहेत, त्यामध्ये तुम्ही कर्ज काढले का नक्की बघा। आता बघा, सहकारी बँका म्हणजे कोऑपरेटिव्ह बँका, यामध्ये कोणकोणत्या बँका आहेत तर सहकारी बँकामध्ये या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा शहरी बँक, औद्योगिक सहकारी बँक आणि त्या ठिकाणी यामध्ये प्रामुख्याने आपला संदर्भ जर पाहायला गेला तर राज्य सरकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँकेशी येतो। जर आपण या ठिकाणी नीट व्यवस्थित पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज घेतलेलं आहे। सोसायट्या जे आपण म्हणतो तर त्या सोसायट्याचं सुद्धा अनेक शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलंय, मग त्या बँकांचे कर्ज माफ होणार का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडलाय। आता ती लिस्ट सरकारच्या माध्यमातून वाचून दाखवल्या तर त्या बँकांचे सुद्धा कर्ज माफ होणार आहे। ती लिस्ट आपण काळजीपूर्वक या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। पहिली बँक सरकारने सांगितल्या त्या बँकेचं नाव आहे युनियन बँकेचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ होणार आहे। बँक ऑफ इंडियामध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्या कर्जमाफीची वाट बघितल्या त्यांची कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक या बँकामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले त्यांचे कर्ज माफ होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट बँका ज्या आहेत जसं की बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस, आता या बँकामध्ये सुद्धा कर्ज तुम्ही घेतला असेल
तर त्यांचे कर्ज माफ होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या पुढील बँकांची नाव आहेत सोसायटीच्या बँका, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँका, जिल्हा सहकारी बँका, भूविकास बँका, अशा जवळपास 8 वेगवेगळ्या बँकांचं कर्ज माफ या ठिकाणी होणार आहे। कधी कर्ज माफ होणार आहे? येणाऱ्या 30 जून 2026 या टायमाला शेतकऱ्यांचं कर्ज बँकेचं माफ झाल्याचं बघायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा आणि सरकारने सांगितलेल्या अपडेट नेहमी चेक करत राहा, कारण सरकार काही कागदपत्र मागवतं, बँकामध्ये जाऊन काय कामं करायला सांगतं, तर हे अपडेट नक्की करून घ्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।